जमलेल्या माझ्या बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो, पावसाची सुरुवात झाली. पाऊस कोसळणार आहे. थांबणार की निघून जाणार? आणि मग आता थांबल्यानंतर 13 तारखेला तुमच्या मतांचा पाऊस शिवसेना भारतीय जनता पक्षाच्या मतपेटीमध्ये पाडणार की नाही पाडणार? अरे काँग्रेस राष्ट्रवादीवाल्यांची चटणी करा आता. म्हणजे निवडणुकीत खरं म्हणजे आधी मी चाललो होतो पुसदला, हेलिकॉप्टरमधनं निघालो आणि समोर जो पाऊस लागला, विजा वगैरे कडकडायला लागल्या, म्हटलं उगाच भानगड नको म्हणून मी इथे आलो. अर्थात पुसदची लोक पुन्हा नाराज झाली असणार. मग एक आधुनिक तंत्रज्ञानाने एक उपाय केला. इथे बसून मी पुसदच्या सभेमध्ये 2 शब्द बोललो. मोबाईल लावला आपल्या भावनाताईंनी आणि माईक समोर धरला. आणि तिथे जमलेल्या तुमच्यासारखे जे पावसात, तिकडे सुद्धा तुफान पाऊस, पण तुम्ही जसे निश्चयाने आणि निर्धाराने बसला आहात तसेच ते देखील लोक पाऊस पडून सुद्धा माझी वाट बघत बसलेले. आणि मग फोनवरनं मी त्यांची माफी मागितली, करू काय शकतो. आणि त्यांना मी एक शब्द दिलाय की कदाचित योगायोग असाही असेल की पुसदला माझी प्रचाराची सभा होणारच नाही, होईल ती विजयाचीच सभा होईल, असंच कदाचित हे लक्षण असेल. आज सुद्धा तुम्ही सर्वजण इथे बसल्यात. आमचं ठीक आहे, इकडे सुद्धा हा संपूर्ण हे कार्पेट ओलं झालेलं आहे, पण तुम्ही चिखलात बसलात. आता जे काही तुम्ही चिखलात बसलेला आहात, हा चिखल केवळ ह्या पावसाने नाही केलेला, तर काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या कारभाराने तुमच्या आयुष्याचा चिखल करून टाकलेला आहे. संपूर्णपणे नालायक आणि ना करता असं हे सरकार आहे. प्रत्येक मतदारसंघात गेल्यानंतर मी विचारतो, इथले प्रश्न काय आहे? प्रश्न तेच आहेत. महागाई वाढलेली आहे, वीज नाही आहे, आत्महत्या होत आहेत, पाणी नाही आहे, सिंचनाचे प्रकल्प नाही, शिक्षणाची सोय नाही, हॉस्पिटल नाही. मग आहे काय? तुम्ही सगळे इथले शेतकरी आहात. तुमच्याकडनं तूर डाळ घेतली, ती कितीने घेतली? 32 रुपये. 25 रुपये ना? तुम्ही देताना 25 ने दिली. आता बाजारात जाऊन घ्या, कितीला मिळते तुम्हाला? झाला सचिन तेंडुलकर झाला ना, 100 सेंचुरी मारली ना तूर डाळीने. म्हणजे शेतकरी माझा नागवला जातोय. शेतकऱ्याकडनं घेताना 25 रुपये भावाने घेतात. आणि मुंबईमध्ये आज ही तूर डाळ 115 रुपयाच्या वरती गेलेली. 115 रुपये. मधला गाळा कोणी खाल्ला? काय शरद पवारांनी खाल्ला? कृषी मंत्री आहेत ना ते, देशाचे पंतप्रधान व्हायला निघाले होते. आणि त्याही वेळेला मी लोकसभेमध्ये हेच सांगत होतो, प्रचारामध्ये माझा हाच मुद्दा होता. कृषी मंत्री ज्या राज्याचे आहेत त्यांच्या राज्यामध्ये सर्वाधिक आत्महत्या घडतायत. अरे जो माझं राज्य नाही सांभाळू शकत, तो देश काय सांभाळणार? आणि तुम्ही सगळ्यांनी अशी काही सणसणीत एक अशी लाद घातली राष्ट्रवादीच्या पेकाटामध्ये. खरं म्हणजे या निवडणुकीमध्ये त्यांनी पुन्हा उठून उभं राहण्याचं धाडसच करता कामा नये. पण निर्लज्जम सदा सुखी. काही वाटेल ते म्हणा, मला नाही आबरू, मी कशाला घाबरू, असे हे काँग्रेस आणि राष्ट्रवादीवाले. महाराष्ट्रामध्ये थोबाड फुटल्यानंतर सुद्धा निर्लज्जपणाने पुन्हा एकदा तिकडे कृषी मंत्री झाले. नको असलेली माणसं, 30 माणसं. विलासराव देशमुख जे मुख्यमंत्री असताना याच विदर्भात आले होते आणि शेतकऱ्यांचा अपमान केला होता की हे विदर्भातले शेतकरी कापूस भिजवतात, त्याच्यामध्ये दगड धोंडे घालतात आणि वजन वाढवून आम्हाला फसवतात, बोलले होते ना. विसरलात तुम्ही? मग हेच सरकार, हेच विलासराव राज्याचं रक्षण करायला असमर्थ ठरले, कारभार करायला नालायक ठरले, म्हणून त्यांना खुर्चीवरनं काढावं लागलं, सोडवावी लागली त्यांना खुर्ची. पण आता महाराष्ट्रातनं नालायक म्हणून काढल्यानंतर आपल्या देशाच्या बोकांनी बसले. ते आर पाटील सगळीकडे बोंबलत फिरत होते, गृहमंत्री होते, उपमुख्यमंत्री होते. काय बोलले होते?
शेतकऱ्यांना जे सावकार नाडताहेत त्या सावकारांना कोपरापासून ढोपरापर्यंत सोलून काढू बोलले होते ना. हे सगळं त्यांचंच मी तुम्हाला ऐकवतोय, माझं नाहीच. पण सावकार मस्तीमध्ये आहेत. आर कुठल्या कोपऱ्यात गेले तेच कळत नाही. आवाजच नाही, आवाज बंद. किती सावकारांची दहशत आहे. सरकार सुद्धा चळाचळा कापताय. अरे माझं शिवशाहीचं सरकार असं असेल की सावकाराला सुद्धा एकदा नाही लाख वेळा विचार करावा लागेल माझ्या या शेतकऱ्याच्या अंगावरती यायला. कारण हे असे सावकारी बगलबच्चे शिवसेनेमध्ये चालणार नाहीत, भारतीय जनता पक्षामध्ये चालणार नाहीत. आजपर्यंत कदाचित काँग्रेस आणि राष्ट्रवादीवाल्यांनी त्यांना छत्र दिला असेल, पण हे छत्र आता याच्या पुढे सावकारांवरती राहणार नाही. जो जो माझ्या शेतकऱ्याला नडेल त्याला तिथल्या तिथे फटके पडतील अशी शिवशाही असेल. ही निवडणूक केवळ पाटणींची निवडणूक नाही. ही निवडणूक केवळ शिवसेना भारतीय जनता पक्षाची नाही. आमच्या घरात दिवे लागण्यासाठी आम्ही निवडणुकीला उभे नाही आहोत. आम्हाला तुमच्या घरामध्ये दिवे लावायचे, तुमच्या घरामध्ये वीज आणायची आहे. आणि आता सुद्धा मला अजूनही माझ्या 3 ते 4 सभा बाकी आहेत. मग अनेक ठिकाणी असं सांगितलं जातं की उद्धवजी ठाकरे यांना आता घाई आहे म्हणून ते पटकन बोलतील आणि चटकन निघतील. आणि मी सगळ्यांना सांगतो की खरंच मला घाई आहे. मला घाई आहे. मला हे सरकार बदलण्याची घाई आहे. मला शिवशाहीचं सरकार आणण्याची घाई आहे. हे जे भोळे बाबडे शेतकरी आहेत, या शेतकऱ्यांना वीज देण्याची मला घाई आहे. त्यांना खत देण्याची मला घाई आहे. शिक्षणाचा पत्ता नाही. कुठे शाळा आहे तर कॉलेज नाही, कॉलेज आहे तर नोकरी धंदा नाही. MIDC ओस पडलेले आहेत. नवीन उद्योग धंदे येत नाहीत. कसा येणार महाराष्ट्रामध्ये हा सगळा ज्याला आपण विकास म्हणतो तो विकास येणार कसा? कोण उद्योगपती ह्या अशा महाराष्ट्रामध्ये आपले पैसे मातीत घालायला तयार होईल? रस्ते नाही आहेत, वीज नाही, पाणी नाही, कच्चा माल मिळेल की नाही सांगता येत नाही. उद्योगधंद्याला जिकडे पोषक वातावरणच नाही तिकडे नवीन उद्योगधंदे येणार कसे? आणि उद्योगधंदे आले नाही तर ह्या शेतकऱ्यांच्या मुलांना आणि सगळ्या कामगारांना, माता भगिनींना काम मिळणार कसं? एकच उदाहरण शेवटचं सांगतो. ज्या वेळेला शिवशाहीचं सरकार होतं त्यावेळेला आपल्या काळामध्ये मराठवाड्यामध्ये तो मोटारीचा कारखाना आपण आणला स्कोडाचा. आणि हे नाकर्त सरकार आलं. टाटानी जो नॅनोचा कारखाना काढला, पहिला प्रथम गेले ते बंगालमध्ये. तिकडे जाऊन शेतकऱ्यांची जमीन हडप केली. विरोध झाल्यानंतर गेले ते गुजरातमध्ये. का टाटाना असं का नाही वाटलं की माझा बाकीचा कारभार महाराष्ट्रामध्ये आहे, नॅनोचा कारखाना सुद्धा मी महाराष्ट्रात काढेन, असं टाटाना का नाही वाटलं? टाटानं सुद्धा वाटलं नाही की महाराष्ट्रामध्ये यावं. आणि महाराष्ट्र सरकारला सुद्धा वाटलं नाही की टाटाने आपला कारखाना महाराष्ट्रामध्ये आणावा. कसं तुमचं आयुष्य फुलणार? कसं तुमचं आयुष्य सुखामध्ये जाणार? अरे निदान तुम्ही तुमच्याकडे बघताना तुमच्या मांडीवरती असलेली आणि घराघरात असलेली लहान लहान मुलं बाळ आहेत त्यांच्याकडे बघा. हा प्रश्न फक्त उभ्या राहिलेल्या उमेदवारांच्या भविष्याचा नाहीये, त्यांच्या नशिबाचा नाहीये. हा प्रश्न महाराष्ट्राच्या भविष्याचा आहे. आणि जे आम्ही वचन दिलेलं आहे गेले 5 वर्ष ज्याच्यासाठी आम्ही आंदोलन करतोय, होय आम्ही शेतकऱ्यांचा 7-12 कोरा करणार म्हणजे करणारच, हे आमचं वचन आहे. आणि नुसता 7-12 कोरा नाही करणार, तर त्याच्यानंतर प्रत्येक वर्षी शेतमालाला योग्य भाव आम्ही देणार म्हणजे देणारच, हे सुद्धा आमचं वचन आहे. म्हणजे अनेक शेतमजूर बिचारे त्यांचं वय असतं तेव्हा काम करतात आणि 60 नंतर 65 नंतर त्यांना काही काम राहत नाही. त्या प्रत्येक शेतमजुराला 65 वर्षानंतर त्यांना दरमहा आम्ही पेन्शन सुद्धा देणार. याला म्हणतात शिवशाही. हे आम्ही करणार. आणि केवळ कारंजाच नाही तर आजूबाजूच्या सगळ्या मतदारसंघात जिथे जिथे शिवसेना आहे तिथे शिवसेना, जिथे जिथे भारतीय जनता पक्ष आहे तिथे तिथे भारतीय जनता पक्ष, बंडखोर असोत अपक्ष असोत, हे तुमचं नशीब बदलू शकणार नाहीत. तुमचं नशीब बदलण्याची ताकद फक्त शिवसेना आणि भारतीय जनता पक्षाकडेच आहे. म्हणून शेवटी शिवसेना आणि भारतीय जनता पक्षाचा विजय हाच महाराष्ट्राचा विजय. जय हिंद, जय महाराष्ट्र.